वडगाव शहरी समाचारमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आम्ही आलो आहोत स्वारगेट एसटी डेपोच्या तिथं ज्या महिलेवरती अत्याचार झाला ह्याच ठिकाणी। तर आपण बघू शकता की सर्वसामान्य माणूस पण बोर्ड घेऊन थांबलात। आपली काय प्रतिक्रिया आहे या घटनेबद्दल? माझा जाहीर निषेध। माझं नाव विशाल अशोक बागव, मी राहणार छत्रपती शिवाजीनगर या ठिकाणावरून मी आलो आहे। या ठिकाणी जी घटना झाली ती महिला सुरक्षित नसल्यामुळे झालेली, कारण की त्यांनी ना सुरक्षा रक्षकाला जे ह्या ठिकाणी पाहिजे होते त्या ह्या ठिकाणी नसल्यामुळे ही घटना झालेली आहे। माझं म्हणणं आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, त्यांना पण एक कन्या आहे, त्यांनी पण कायदा सुव्यवस्था त्याच्याकडे जास्त प्रमाणात लक्ष द्यावं। आणि माझं म्हणणं असं आहे की त्यांनी महिलांच्या सुरक्षा कशा वाढवण्यात येईल याकडे जास्त भर आणि लक्ष द्यावे, कारण की ना आज महिला जर सुरक्षित नसतील तर राज्य सुरक्षित नाही। कारण की आपण पण ज्या मातेच्या उदरात जन्म घेतो आणि ज्या आपल्या पाठीपोटी म्हणजे पाठीला बहीण आणि पोटीला मुलगी आणि विवाह करून आलेले ती महिला म्हणजे ती एक बायको अशा, आणि त्याच्यातनं ते अपत्य झालेलं ती मुलगी, आज त्या मुलींची सुरक्षा व्यवस्थित नाही। या गोष्टीसाठी मी हा फलक घेऊन, कारण की मला पण एक मुलगी आहे, त्या मुलीसाठी आणि जी आत्ता जी घटना झालेली आहे त्या लेकरासाठी, ती पण एक कुणाची ना कुणाची एक मुलगी आहे, तिला पण न्याय मिळाला पाहिजे। आणि तिच्या आता यापुढे या घटना होणार नाही याकडे सरकारने लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि ह्या सुरक्षा महिलांची आणि स्त्रियांची सुरक्षा कशी वाढेल याकडे जास्त सरकारने लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे सरकारने याच्याकडे गंभीरपणे दखल घ्यायला पाहिजे आणि सुरक्षा कडक नियम केले पाहिजेत, है ना? नियम केले पाहिजे आणि एक कडक नियम केले पाहिजे। महिलांना सुरक्षा कशी पुरवली गेली पाहिजे, त्यांनी दामिनी पथक हे जे पथक ह्याला पोलीस स्टेशनमध्ये आणलेलं आहे महिलांसाठी, आता हे या पथकात अजून किती महिला वाढवता येईल, महिला पोलीस कर्मचारी वाढवता येईल आणि या स्थानिक बस स्टँड आहे किंवा मेट्रो आहे, अनेक बाजारपेठ आहे आणि अजून इतर ठिकाणी महिलांना कसं सुरक्षा पुरवता येईल याकडे जास्त भर दिला पाहिजे। कारण की ना आपण आज आहे ना जगामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 800 महिला आहे, म्हणजे या गोष्टी जर करत राहिलो, आज आपण महिलांना कमी करत चाललेलो आहे आणि त्यांचं बल कमी करण्याचं आपण हे करत आहे। या ठिकाणी त्यांचं बल कमी करत आहे, कारण की त्यांना वाव दिला पाहिजे। आज पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन थांबल्या पाहिजे, कारण की ना आज सर्व सरकार आणि सर्व लोक पण म्हणतात आणि महापुरुषांनी पण म्हटलेलं आहे की महिलांना महत्त्वाचं स्थान दिलं गेलं पाहिजे। आज ते स्थान का नाही भेटत? कुठं ना कुठं आपण जनजागृतीमध्ये आणि प्रबोधन करण्यामध्ये कुठं ना कुठं कमी पडत आहोत, कारण की आपण शालेय शिक्षणामध्ये या गोष्टी आणल्या पाहिजे की आपण त्यांना संस्कार हे शालेय शिक्षणापासून लावले पाहिजे। घरातनं काय होतं, आई वडील पोटा पाण्यासाठी बाहेर निघतात, त्यांना जास्त मुलांकडे लक्ष देता येत नसल्यामुळे आज त्यांनी मुलांना कुठं एक म्हणजे शिक्षणाचं माहेरघर म्हणजे शाळाच आणि शिक्षण संस्था आणि कॉलेज ह्याच्यामध्ये मुलांना पाठवत असतात। मुलं घडण्यासाठी आणि त्यांच्यावर संस्कार घडण्यासाठी ते पाठवत असतात, म्हणजे तिथं कुठं ना कुठं त्यांनी ना ते संस्कार तिथनं घडवले पाहिजे। आता आई वडिलांनी पण लक्ष दिलंच पाहिजे। माझं म्हणणं त्यांनी समजून सांगितलं पाहिजे आणि शिक्षणामध्ये आणलं पाहिजे। बाबा त्या छत्रपती शासनामध्ये काय चालू होतं त्या गोष्टी मुलांमध्ये मुलींमध्ये ते शिक्षण शिकवलं गेलं पाहिजे। धन्यवाद वडगाव शहरी समाजाची बात केल्याबद्दल धन्यवाद म्हणलं। ए बे